नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपण ई पीक पाहणी करताना पिकाचा फोटो कसा काढायचा आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर ई पीक पाहणीची जी ती सुरू झालेली आहे, म्हणजेच 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करायची आहे. म्हणजेच 45 दिवसांचा हा कालावधी आहे. या नोंदणीवर शेतकरी किंवा सहाय्यकांची हरकत असल्यास मंडळ अधिकारी पुढील 15 दिवसात त्याची दुरुस्ती करणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक पाहणी ही 15 मार्चपर्यंत चालणार आहे. म्हणजे रब्बी हंगामातील जी ई पीक पाहणी आहे ती 15 मार्चपर्यंत तुम्ही करू शकता. आता ही पाहणी करताना पिकाचा जो फोटो आहे तो कसा अपलोड करायचा आहे किंवा कसा काढायचा आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. तर 50 मीटरच्या आतील फोटो बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे. तर पूर्वीच्या ई पीक पाहणी ॲपमध्ये शेतीच्या प्रत्येक गट क्रमांकाचा मध्यबिंदूपासून ज्या ठिकाणापासून फोटो काढतो त्याचे अंतर गृहीत धरले जात होते. आता केंद्राच्या सूचनेनुसार सीमेपासून 50 मीटरपर्यंत जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरच पुढील माहिती भरता येईल. याचाच अर्थ 50 मीटरपेक्षा जास्त अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार नाही. म्हणजे जो पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला, तर तो 50 मीटर अंतरावरतीच करायचा आहे. त्यापेक्षा जर जास्त अंतर असेल तर पुढची प्रोसेस होणार नाही आणि तो पिकाचा फोटो ग्राह्य देखील धरला जाणार नाही. आणि हे जे नवीन ॲप आहे यामध्ये पीक पाहणी करताना पिकांचे 100% फोटो उपलब्ध व्हावेत अशी अट टाकण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पिकाचे 2 फोटो काढावे लागणार आहेत. आता या नव्या नियमानुसार बदलानुसार पिकांची नोंद करावी लागणार आहे. म्हणजेच एकूण 2 अटी आहेत. पहिली म्हणजे आपण पाहिलं की पिकाचा जो फोटो आहे तो 50 मीटरपेक्षा जास्त अंतरावरनं काढता येणार नाही आणि दुसरी म्हणजे पिकाचे 2 फोटो काढावे लागणार आहेत. तर अशा प्रकारे नवीन ॲपमध्ये ई पीक पाहणी करावी लागणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीबद्दल माहिती होईल आणि ई पीक पाहणी करताना काही अडचण येणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.